गोल्डन कॅट या फार्म हाऊसच्या आजूबाजूला गोल्डन कॅट आहे आणि मी गोल्डन कॅटला बोलतो. तर मित्र हो, आपण आलो जंगलात आणि जंगलात काय चालू आहे तर आपण पाहू शकतो. आपल्याला दिसतंय की इथे एक हिरोईन आहे आणि ती गुंड्याच्या तावडीतून सुटली आणि ती पळते 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 जंगलातून, काट्यातून आणि दगडातून. तर तिथे शूट करण्यासाठी आम्ही प्रॉपर लोकेशनवर जंगलात आलेलो आहोत आणि हे लोकेशन आहे खडकवासला पुण्याचं आणि इतकं सुंदर लोकेशन आहे. आपण पाहू शकता आता 4 वाजले आहेत आणि दुपारच्या 4च्या नंतर एवढं छान वातावरण इथे झालेलं आहे. ऊन कमी झालेलं आहे, गरमी कमी. आणि आता इथे शूटला ते आलेले आहेत आणि आपण डाएट बद्दल त्यांना जाणून घेऊ. मग शूटिंगवर फावल्या वेळात आम्ही असे करतो मस्ती. तर मित्र हो, ही झाली मजा. आणि आता आपण पाहू शकता इथे आलो होतो आपण एका कॉलेजच्या सीनसाठी आणि मूवीमध्ये एक सीन आहे कॉलेजचा आणि हिरोईनची एक्झाम आहे आणि तिचे मित्र आणि त्यांची परीक्षेमध्ये होणारी गंमत ती शूटिंग करण्यासाठी आम्ही आलो होतो एका कॉलेजसाठी. पुण्यामध्ये एक फेमस कॉलेज तिथे आलेलो होतो. तिथे पाहू शकता की आता इथे एक सीन आहे आणि हिरो आणि जे त्याचे सहकारी आहेत ते सगळे या मोठ्या बिल्डिंगमध्ये एक शूट आहे आणि 18व्या मजल्यावर आम्ही शूट करत होतो आणि वरून बघितलं अरे बापरे पूर्ण ढग दिसत होते आणि एवढं उंच आम्ही गेलो आणि तिथून मोठा पूल वगैरे सगळं अर्ध पुढं आम्हाला तिथून दिसत होतं म्हणून मी थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीचं तिथे शूट चालू होतं. आपण पाहू शकता की इथे हे बघा इकडे शूट आहे आणि त्या शूटच्या अवतली भोवतली एवढं परिसर होतं. रात्रीचे 11 वाजले होते आणि शूटिंग चालू होतं तर जरा ट्रॅफिक कमी होते पण छान दिसत होतं. आता इथे पाहू शकता की इकडे एक सीन चालू आहे. एक वेगळ्या पद्धतीचं सेट तिथे उभा केलेला आहे. आता डुप्लिकेट सेट आहे, हे ओरिजिनल सेट नाही पण तसं पद्धतीचं केलेलं आहे. आणि आता आपण पाहू शकतो की रस्त्यावर शूट चालू आहे. रस्त्यावर लोकांचं शूटिंग म्हणलं की लोकांनी गर्दी करतातच आणि तिथे एवढी गर्दी आणि शूट म्हणलं कॅमेरा बघितला की लोक थांबायचे आणि आम्हाला एवढा त्रास झाला शूट करताना. पण ठीक आहे आता तेवढा एक सीन होता म्हणून तो आम्ही कव्हरअप केला